वाशिम जिल्ह्यातील ज्या 4 नगर परिषद असो या 1 नगर पंचायत असो या ठिकाणी ज्या निवडणूक उमेदवारी अर्ज भरले त्यामध्ये घराणेशाहीचं केंद्रबिंदू मोठ्या प्रमाणात दिसून येते। अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपल्या घराण्यातील अनेकांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे राजकारणात मोठे तफावत निर्माण झाली आहे। सध्याची परिस्थिती जर बघितली तर कारंजा नगर परिषदमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र गोलेच्छा यांच्या सुनेला निशा गोलेच्छा यांना उमेदवारी दिली। तसेच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्यानंतर त्यासोबतच एमआयएमचे जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी यांनी आपल्या मातुश्री फरीदाबा मोहम्मद शफी पुंजानी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली। तसेच वाशिम नगर परिषद मध्ये उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांनी आपल्या पत्नी रेखा सुरेश मापारी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली। तसेच जर बघितलं तर मंगरुळपीरचे जे मंगरुळपीरमध्ये जे वाशिमचे आमदार आहेत भाजपचे, त्यांनीही आपल्या भावाला नगरसेवक तसेच धाकट्या भावाच्या पत्नीला नगरसेविका याच्यासाठी उमेदवारी दिली आहे। त्यामुळे नेमकंच आता जी परिस्थिती सध्या आहे तर खूप म्हणजे गंभीर होत चालली आहे। विशेषतः म्हणजे यात जर बघितलं तर वाशिमच्या जे माजी आमदार आहेत लखन मलिक यांनी आपल्या मुलाला नगरसेवकासाठी उमेदवारी दिली। तसेच माजी आमदार भाजपचे जे पुरुषोत्तम राजगुरू यांनी पण आपल्या सुनेला उमेदवारी दिली। त्यामुळे या घराण्याशाही या राजकारणामुळे नेमके जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी जे निष्ठावंत कार्यकर्त्यांना जी उमेदवारी पाहिजे ती कुठेतरी खोळंबल्या गेली आपल्याला यावरून दिसून येते। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख TV9 मराठी वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।